नमस्कार, मी तनया मंडळकर सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. ठरलं तर मग यातील एक अशी जोडी आपल्यासोबत आहे जी मालिकेत एकमेकांचे दुश्मन आहेत. पण रिअल मध्ये कसे आहेत ते आपण आज बघूया. आणि आज मी आली आहे स्टार प्रवाह वाहिनीच्या रेड कार्पेटवर. तर चला तर मग त्यांच्याशी गप्पा मारूया. आमचं सॉरी, सगळ्यात पहिले कशा आहात? मस्त मस्त एकदम, आणि खूप गोड दिसताय. थँक्यू. सगळ्यात पहिले मी तुम्हाला विचारे की आजचा जो लुक आहे त्याचं क्रेडिट तुम्ही कोणाला द्याल? माझा लुक डिझाईन केलाय श्रद्धाने. लेबल साज तिचा ब्रँड आहे Oh. आणि डिझाईन तिने केलाय. तिने खूप एफर्ट्स घेतलेत, पण मला वाटतं की हा एक्झिक्यूट करण्यामध्ये तुमचे एफर्ट्स आहेत त्याचे. माझ्याही बाबतीत सेम आहे. श्रद्धाने माझा पण गाऊन डिझाईन केला होता. काही कारणास्तव मी तो आज घातला नाहीये, काही वेगळं हे आहे, पण अदरवाईज दोघींचाही आमचा कंटिन्यू कोऑर्डिनेशन चालूच असतं. आणि तुझं जुई आणि स्टार प्रवाहाचं एक वेगळं नातं आहे, राधा एक जुनं नातं आहे. पुढचं पाऊल असू दे किंवा आता ठरलं तर येस तुझं येस. सो त्यातलं एक बोलतो ना, तुझ्या आठवणीतलं एक बोलतो सगळ्यात पहिला भेटलेला जो पुरस्कार आहे स्टार कडून, तो सगळा एक असते आपल्याला कौतुकाचं थाप असते प्रत्येकाकडून. तसं तुझी काय आठवण आहे? खूप वर्ष मी मेहनत करतेय आणि मला कधी बक्षीसच मिळालं नव्हतं. आणि पहिलं बक्षीस मला, आपण ज्याला होम ग्राउंड म्हणतो, जो स्टार प्रवाह माझं होम ग्राउंड आहे. Yes. आणि मला त्याच होम ग्राउंड कडनं पहिलं बक्षीस ठरलं तर मग साठी मिळालं 16 वर्षांनंतर. 16 वर्षांनंतर. Yes. So सो ती तेवढं सगळ्यात मला वाट मोठी बघावी लागली. अचीवमेंट होती ना, राईट? माझ्यासाठी खूप खूप स्ट्रगल होता पहिलं बक्षीस मिळालं, आणि ते आत्ता मिळालंय मला. सो तेवढं प्रेशियस आहे. पण मला असं वाटतं की देवाने ना मुद्दाम तिला इतकी वर्ष दिलं नाही. Right. कारण त्याची इच्छा होती की तिने खूप अजून मेहनत करावी आणि काय म्हणतो त्याला, ते पॅशन कायम ठेवावं असं मला वाटतं. नेहमी ते ऍक्च्युली ती तसं कॅरी करते. काही गोष्टी की स्पेशल, काही गोष्टी आणि तेवढं स्पेशल आहे. आणि कसं आपल्या माणसांकडनं कौतुकाची थाप मिळाली तर ती जास्त important असते. आणि स्टार कडनं मिळाली ती, म्हणून जास्त छान वाटतं. मला अजूनही आठवतं जे पहिलं वर्ष होतं ठरलं तर मगचं, आणि जुई म्हणाली होती जस्ट आधी एक इंटरव्ह्यू होता तेव्हा की मला कधीच यार अवॉर्ड नाही मिळालंय. की काय बोलते अरे, कसं काय शक्य आहे, म्हणजे शक्यच नाही, believe च होत तिच्यासारखी नव्हतं इतकी गुणी नटी आणि तिला कसं नाही मिळालं. आणि जेव्हा मिळालं तेव्हा की यार एक तो असं प्राऊड मोमेंट होता, मला कधी म्हणजे एक्साइटमेंट छान वाटलं. म्हणजे असं बोलतो ना की एवढी वर्ष जी मेहनत करतोय ती पहिली सुरुवात तिथनं झाली, आणि मग त्यानंतर खूप मिळाली बक्षीस. पण पहिलं बक्षीस स्टार कडनंच मिळालं. आणि बोलतो ना, एक असतं जिथून आपण सुरुवात करतो तिथेच जर आपल्याला ते बक्षीस मिळालं, ते एवढ्या वर्षात येतं, ती सगळ्यात मोठी थाप असते. तुझ्याकडे येईल मी, तुला सगळ्यात पहिलं मिळालेलं बक्षीस कोणतंही असं नाही की ह्याच वाहिनीकडून, मग कोणतंही. नाही, मला असं वाटतं की मलाही ठरलं तर मग मध्येच गेल्या वर्षी मिळालं होतं खलनायिकासाठी. ओके. तर डेफिनेटली. आणि मला सगळ्यात जास्त छान का वाटलं, बाकीच्या सगळ्या ज्या कॅटेगरीज आहेत की सर्वोत्कृष्ट सून, सर्वोत्कृष्ट मुलगी, ह्या तसं बघितलं तर ह्या त्या कॅरेक्टरच्या कॅटेगरीज आहेत. Right. खलनायक आणि खलनायिका ही त्या ऍक्टर साठीची कॅटेगरी आहे, आणि त्याच्यात हिला मिळालं. So मला आणि खूप छान वाटलं. म्हणजे स्टार प्रवाहाकडून मिळालं वगैरे सगळं आहेच, पण त्याच्याही पलीकडे जेव्हा ते मिळालं त्या क्षणी माझी पूर्ण टीम इतकी खुश होती की मला कारण वाटतं की आम्ही 2 वर्ष वाट बघत होतो की खूप वाट बक्षीस बघितली. मिळायलाच हवंय, आणि ते मिळालं तिसऱ्या वर्षी. सो वी वर मोर दॅन हॅपी. आणि बोलतो ना, 7व्या आसमानात होता तुम्ही असं. आम्हाला सगळ्यांना छान वाटलं, कारण जिथे खरंच एखादी व्यक्ती मेहनत करत असेल ना, तर आपल्या सगळ्यांना वाटतं की हिचं भलंच व्हायला हवं. असं बरोबर. वाटलं. आणि ते म्हणजे ती ट्रॉफी घ्यायला जाताना, म्हणजे ट्रॉफी नंतर मिळाली पण ह्या सगळ्यांनी चिअर करून आधीच ट्रॉफी दिली होती. तुला कोण हे झालं होतं जेव्हा नॉमिनेशन आलं तेव्हा? हो, Right. गेल्या वर्षी तर Nomination नॉमिनेशनच नव्हतं, नव्हते. पण डायरेक्ट जेव्हा डिक्लेअर झालं हिचं नाव, आम्ही तेव्हा मला अजूनही आठवतं, जुई माझ्या बाजूला बसली होती आणि म्हणाली की जा पिऊ घेऊन ये जा. मला अजूनही आठवतं. मला खूप छान वाटलं. आणि आता वुमन्स डे येतोय, राईट? तर त्या रिगार्डिंग तुम्ही तुमचे थॉट्स काय सांगाल? कारण आजकाल बरंच काही घडतंय, रेप असू दे किंवा काही बऱ्याचशा गोष्टी घडतात महिलांच्या बाबतीत. सो त्याबद्दल तुमच्या दोघींचं मत काय सांगाल, आणि काय इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? माझं ना म्हणणं नेहमीच एक आहे की बरेच जणांना हे पटणारही नाही, पण मला असं वाटतं की तुम्ही सक्षम व्हायला पाहिजे. बरोबर. तुम्ही सेल्फ डिफेन्स, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी शिकायलाच हव्यात. तुम्हाला कोणीतरी वाचवायला येईल ही तुम्ही वाट नाही बघू शकत आताच्या काळात. बरोबर. त्यामुळे तुम्ही स्वतः फक्त सक्षम व्हायला हवं की ऍटलीस्ट तुम्ही डिफेन्स करू शकता. राईट. तर सुरुवात पहिली इथून स्वतःकडून झाली पाहिजे. तू काय सांगशील? माझ्यासाठी वुमन्स डे हा एक दिवस असूच शकत नाही. हा डेफिनेटली तो साजरा करण्यासाठी म्हणून आपल्याकडे एक तारीख आहे. बरोबर. पण आपण
जसं जुई म्हणाली तसं सक्षम असलोच पाहिजे. बरोबर. की आपल्याला स्त्री आहे म्हणून तिला कोणाची तरी गरज लागेल असं कधीच नाही. मला वाटतं की अबला वगैरे नाही. नाहीच आणि सेल्फ सफिशियंट आहोत, इंडिपेंडेंट आहोत आणि आम्ही रोज साजरा करतो वुमन्स डे. आमच्या आणि रूम आपली स्ट्रेंथ आपल्या मनातनं सुरू होते. फिजिकल स्ट्रेंथ नंतर येते. जर का तुम्ही मनातनंच खचलात ना तर तुमचा हात नाही चालणार. त्यामुळे मनातनं स्ट्रॉंग राहायला पाहिजे. बरोबर. आणि खरंच खूप छान वाटलं ऍक्च्युली तुम्ही बोलतो ना जे तुमचं मत मांडलात आज वुमन्स डे बद्दल, कारण महिलांना आजच्या खरंच या सगळ्या गोष्टी करण्याची खरंच खूप गरज आहे. जाता आपण एक आहे ना छोटीशी कन्सेप्ट करूया, एक रॅपिड फायर घेऊया आपण. बरोबर, दीज ऑर दॅट, ठीक आहे. ह्याच्यातलं एक काहीतरी तुम्ही दोघींनी चूज करायचं, ठीक आहे. ट्रेडिशनल की वेस्टर्न? मला ट्रेडिशनल. तुला? तुझ्यावर खरं तर दोन्ही खरं तर पण सगळ्यात जास्त कम्फर्टेबल कशात वाटतं? दोन्ही पण वेस्टर्न. वेस्टर्न. काजळ की लायनर? लायनर. दोघी पण दोघी नाही आलं काजळ. अरे काजळ वापरतच नाही. नाही, माझ्या बाबतीत उलट. स्किन केअर की हेवी मेकअप? स्किन केअर. स्किन केअर. 9वारी की 6वारी? 6. ओके. मेकअप की नो मेकअप लुक? नो मेकअप लुक. बिंदी की टिकली? टिकली. टिकली. लॅशेस की विदाउट लॅशेस? विदाउट लॅशेस. दोघी पण? अरे वा. लेन्स की विदाउट लेन्स? आज मी लेन्स लावलेत पण अदरवाईज पण विदाउट लेन्स. तुला विदाउट लेन्स? खरंच खूप छान वाटलं आणि दोघींना पण ऑल द बेस्ट. येस, असंच छान छान करत राहा, असेच तुम्हाला पुरस्कार मिळत राहू. दोघांना पण ऑल द बेस्ट. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? इतकी वर्ष तुम्ही ठरलं तर मग मध्ये एक मोठं सत्य उलगडण्याची खूप वाट पाहत होतात. ते कमेंट्स मधून तुमच्या इतर प्रतिक्रियांमधून सतत सांगत होतात. तर ती गोष्ट फायनली जाऊन होणार आहे. तर ती पाहायला विसरू नका आणि ती होताना तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला रोज बघावं लागेल. स्टार प्रवाहावरती ठरलं तर मग नक्की बघितलं. थँक्यू. थँक्यू.